नमस्कार, सोनालीज किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त खुसखुशीत अशी नारळाची बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत। अगदी देवाला नैवेद्यासाठी म्हणाल तरीही तुम्ही करू शकता। हीच बर्फी आज आपण पाहणार आहोत। अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते, फार वेळ लागत नाही। तरी चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। तर ओल्या नारळाची बर्फी बनवायची आहे, त्यासाठी मी ते 3 नारळाचं खोबरं घेतले हे याप्रमाणे आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे। हे पहा, हे धुवून घ्यायचे आणि नंतर खिसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खाऊन सुद्धा वापरू शकता। इथे मी किसून घेतलेलं आहे। हे पहा, इथे बऱ्यापैकी किसून घ्यायचे, शक्य होईल तेवढं किसा। उरलेला जो भाग आहे तो तसाच ठेवायचा आहे, म्हणजे तो आपण चटणीसाठी किंवा भाजीमध्ये असं वापरू शकतो। हे पहा, एवढं उरलेलं आहे, उरलेला भाग तो तसाच ठेवून द्यायचा आहे। आणि किसून घेतलेलं जे खोबरं आहे ते आपण कोणत्याही एका वाटीच्या साहाय्याने मोजून घ्यायचे। इथे मी 2 वाटी किसलेलं खोबरं घेतले, त्यासाठी 1 वाटी मी साखर घेतली आहे, अर्धी वाटी मी दूध वापरते। त्यानंतर इथे फ्लेवर चांगला यावा यासाठी मी 1 चमचाभर इलायची पावडर वापरते। त्यानंतर 2 चमचे तूप आणि ड्रायफ्रुट्स इथे वापरणार आहे। त्यानंतर कढई गरम झालेली आहे, कढईमध्ये आपण 2 चमचे तूप घालून घेऊ। तूप घातल्यानंतर आपण जे खोबरं किसून घेतलं होतं ते 2 वाट्या किसलेलं खोबरं यामध्ये घालणार आहे आणि ते छान असं परतून घ्यायचे। जोपर्यंत त्यातलं थोडंसं जे मॉइश्चर आहे, म्हणजे थोडासा ओलसरपणा असतो, तो जात नाही तोपर्यंत आपल्याला 3 ते 4 मिनिटं याला छान असं कमी गॅसवरती परतून घ्यायचे या पद्धतीने। हे पहा, थोडंसं कोरडं झालं आपलं हे जे खोबरं आहे, थोडंसं कोरडं झाल्याच्या नंतर इथे आपल्याला 1 वाटी यामध्ये मी साखर घेतलेली आहे, ती यामध्ये घालू। म्हणजे जेवढं आपण खोबरं घेतोय ना त्याच्या निम्म आपल्याला काय घ्यायचं, साखर घ्यायचे। चव खरंच खूप मस्त लागते बरं का, हे प्रमाण वापरल्यावरती एकदम परफेक्ट। त्यानंतर हे छान असं या पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचंय, म्हणजे काय होईल, परतल्यामुळं हे जे साखर आहे ही पटकन वितळायला मदत होते। त्यामुळे हे खोबरं आपल्याला असं छान असं साखरेमध्ये मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर इथे मी अर्धी वाटी दूध वापरणार आहे, दुधामुळे चव खूप छान लागते। दूध घातल्यानंतर हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे। आपली साखरही इथे वितळली जात आहे, तुम्ही पाहू शकता। या पद्धतीने जोपर्यंत छान असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपण हे छान असं परतून घ्यायचे। दुधामुळे काय होतं, ही जी बर्फी आहे तिला छान अशी खव्याची बर्फी कशी असते सेम तशी चव लागते, त्यामुळे इथं मी दूध वापरलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये सुकामेवा म्हणजे आपल्या आवडीचे थोडेसे ड्रायफ्रुट्स अगोदर घालूयात। तुम्हाला आवडत असतील तर आत्ता घाला, नाहीतर सजावटीसाठी वापरले तरी सुद्धा चालेल। सणासुदीच्या दिवशी आपण अशा प्रकारची बर्फी नक्कीच ट्राय करू शकतो, चवीला अगदी उत्तमच लागते। किंवा घरी कोणी पाहुणे येणार असतील किंवा आपल्या मुलांना स्वीट डिश म्हणून काही बनवून द्यायचं असेल तर तरी तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता। चवीला म्हणाल ना तर भन्नाट लागते, त्यामुळे नक्कीच ट्राय करा। हे पहा, तुम्ही पाहू शकता यामधलं जे साखरेतलं पाणी आहे ते छान असं आटू लागलेलं आहे। या पद्धतीने सतत ढवळत राहायचे। हे पहा, जर तुम्हाला साखरेऐवजी गुळाचा वापर करायचा असेल तरी चालेल, फक्त जर आपण इथे दूध वापरलेलं आहे साखरेसाठी तर तुम्ही गुळ वापरत असाल तर पाण्याचा वापर करा। त्यानंतर इथे झाकण ठेवायचे, 2 ते 3 मिनिटं वाफ द्यायची। त्याचं कारण असं की जे खोबरं आहे त्याला छान असं मऊपणे येण्यासाठी आपण इथे 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवणार आहे आणि वाफ घेणार आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता हे जे मिश्रण आहे छान असं कोरडं होत आहे। या पद्धतीने सतत हलवत राहायचंय। या स्टेजला हे खाली करपण्याची कढईला शक्यता असते, त्यामुळे सतत हलवत राहायचंय या पद्धतीने। हे पहा, आणि हा जो पाक आहे हा थोडासा गोळा झाला की आपल्याला हे बंद करायचंय, नाहीतर काय होतं खूप कडक होऊ शकते ही बर्फी। त्यामुळे जर व्यवस्थित टेक्स्चर आणायचं असेल आपल्या बर्फीला तर हे पहा, या स्टेजला आपल्याला बंद करायचा आहे गॅस। इथं पहा, तुम्ही पाहू शकता गॅस बंद करूयात आणि इथे इलायची पावडर टाकूयात फ्लेवरसाठी, त्यामुळे काय होतं फ्लेवर छान येतो। त्यानंतर इथे ताटाला तूप लावून घेऊयात, जेणेकरून आपली जी बर्फी आहे ती खाली चिकटणार नाही। तुमच्याकडे ट्रे असेल तरी सुद्धा चालेल, नसेल तर ताट वापरा। हे पहा, या पद्धतीने आपल्याला हे जे मिश्रण आहे
जे बर्फीचं ते असं गरम असतानाच आपल्याला थापून घ्यायचंय, मगच ते व्यवस्थित थापलं जातं. हे पहा, गार झाल्यानंतर थापलं जात नाही, गरम असतानाच असं उलटण्याच्या साहाय्याने आपण थापून घेऊ. त्यानंतर आवडीचे ड्रायफ्रुट्स यावरती घालूयात आणि पुन्हा एकदा ते असे दाबून घ्यायचे. त्यानंतर मी इथे गरम असतानाच याच्या वड्या पाडून घेत आहे, म्हणजे छान अशा आपल्या वड्या ह्या तयार होतात. वड्या खूपच खुसखुशीत होतात बरं का, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करायची आहे. तुम्हाला एक काढून दाखवते मी. हे पहा, पूर्ण रूम टेम्परेचरला थंड करायचंय, फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाहीये. थंड झाल्यानंतर वड्या छान सेट होतात. हे पहा, या प्रकारे तुम्ही टेक्स्चर बघू शकता, खूप छान आलेलं आहे, सुंदर दिसत आहेत. आणि हे पहा, एक बर्फी तुम्हाला मी तोडून दाखवते. हे पहा, मस्त खुसखुशीत झालेली आहे, कुठूनही अजिबात कडक झालेली नाही, तोंडात टाकताच अगदी विरघळणारी आहे बरं का. तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा बरं का कशी झालेली आहे. तोपर्यंत धन्यवाद.